तू आद्य कुलभूषणु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत अमुचाकरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरी हुरी रौद्र रूपा मुक्ति पतकोनता गिरण स्मृति गायिका उदारिया अग्निका मार्ग साजा राष्ट्रगणाकृति शोभते भारती महामानवोगति सार्थ संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि आदरणीय ॲडव्होकेट कनमोरे सर त्यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. ॲडव्होकेट कनमोरे सर शरणं गच्छामि आदरणीय कुसुमताई खंडितो यांनी आणखी पुष्प अर्पण करावे. शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं संगंना बुद्धं पूजनीय संघाला आपण अभिवादन धम्मनामी संगंनामी बनते ईश्वरे नमः
तमे वन्दे तदीयम्पि लोकासमन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं यजामि अनुबन्धत्वा शीलं तमे वन्दे। यहाँ बताने का सभी स्टैंड बाजू स्टैंड बाजू घ्या ना सर। तो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादयामि अभिन्नदाना वेरमणि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादयामि कामेषु मेच्छाचारा वेरमणि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादयामि सूरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सुरामेरमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादयामि साधु 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 साधु। सरोरुले भूले विबुद्धं कुसुमेन लेनं कुलीन मेतेन लभामि मोक्षम् ओमं विलायति यदायितं मे कायो तथा याति विनाशभावे घनसारोपविशेन दीपेन तमदंसिना इलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं भूतधम्म च सङ्गसुरतमनुभव राहुराहुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुभ्ये सर्वे भूता सबिम्बे सकलरसदिरे केशरोमादिधातु वन्दे सर्वे विभूतं दशरथतनुजं भूरिशेखर नमामि वन्दामि चेत्यं सपठानेषु भगितं
कालैक धातु महाबोधि भूतरूपं सकलं सर्वं परत पुढे तुम्ही तिथं गुजरातसोबत पुढे काय काम त्या परत त्यातलं अर्धा घ्या पूर्ण मागे अर्धा घ्या त्यातलाच मागे बस सकल विज्ञान विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचको कविरदोषं गौरवर्णं सुकाय अपयहितं दिवयकामं सुरतरमं सुप्रेम विरतरजं सुलनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज पङ्कजाधरवरा रत्नस्वजन उद्धार शास्त्रधरितानकरी आपला हरिपुरी रौद्ररूप मुक्तिपथकोणता स्मृती जाळिता उदाळिया अरविता मार्गसाजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थसज्ञा शरणभूतासमी शरणधम्मासमी शरणसंघासमी भीमराज 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 त्या फुलं द्या एकामेकाच्या हातात द्या चंद्राती अस्वनिर्गेन कुकरायिचिका मणिसपद
पुण्याला बोधन कथा घेत आहोत. पुण्याला बोधन या शब्दाचा संधिग्रह केलं तर पुण्यातील अनुमोदन जे व्यक्ती आपल्या पंचपात वेळेने काही व्यक्तीने तिच्या जीवनाचे कुशल कर्म केले आहे, पुण्य कर्म केले आहे, त्याला अनुमोदन देण्यासाठी उपस्थित आहात. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पुण्या बोधनाची गाथा घेत आहोत. सभे सता सुखी होतु सभे होतु सखेनो सभे भद्राणि पशन्तु मा कर्चे दुःखमागमा यानि प्रभुतानि समागतानि भूमानि वायानि भन्तरिके सभे प्रभुता सुमना भवन्तु अतोपि सत्तत् सुनन्तु वासितं तस्मै भूतानि समेत सभ्यं वेदं करोति मनुष्यपयाय दिवाकरतो सहरिंचंबलं तस्मै हिरण्यकल्पमत्ता. आशीर्वाद होता है. छाती हाथ जोड़ा, छाती हाथ जोड़ा. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवाः सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवाः सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवाः सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. मध्ये म्हटलेल्या महिलांनी सर्वांनी पुढे जागा आहे या एकदम पुढे या. त्या महिलांना पुढे घ्या. हो दादा पुढे सदर कार्यक्रमातून सूत्रपटा की बुद्धी संस्था पेढी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अंतर्गत येवला या ठिकाणी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन संपन्न होत आहे. तेव्हा 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी पवित्र असा भिक्खू संघ संपूर्ण तालुका जिल्हा मध्ये प्रचार आणि प्रसार करत आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी माजी श्रावणे बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे माजी जिल्हा संघटक आदरणीय कालकथित नानासाहेबजी जगताप यांना आपण सर्वत्र जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी आला. आणि त्याच अनुषंगाने पवित्र असा भिक्खू संघ या भिक्खू संघाच्या संघाला आहे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. त्या संघालाही मी या ठिकाणी वंदन करतो. त्याचप्रमाणे खरे असताना तालुके जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी खरे असताना प्रबोधनाचं काम बाबासाहेबांचे विचार आपण बुद्धाचा धम्म हा जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे. यासाठी 45 वर्षाचा अविरत धर्म प्रवास
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा 10 दिवसामध्ये सामील प्रवृत्ती घेऊन ज्यांचं ज्ञानामृत मी भाषण केलं ते माझे गुरुवरे आदरणीय कवी काळे एमडी सरदेव होते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या यांनी ज्या अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अनुमोदन देतो आणि बीपीसी गायकवाड यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारल्यास जाहीर करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विरोधी या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून बनलेला आहे. नानासाहेबांच्या जीवनावर बोलायचे दोन मिनिटांमध्ये शब्दांची अर्पण करावी. त्यानंतर खंतेजीचे धम्मदेशना होणार आहे चांगली आणि त्यावर पहिल्यांदा तुम्ही बोलू. परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालसाठी आमचे मित्र नानासाहेब जगताप आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम अत्यंत दुःखद प्रसंग आहे. चालता बोलता माणूस गेलेला आहे. नानासाहेब जगताप यांचं वय साधारण 70च्या आसपास असावं. नानासाहेब जगताप हे टिळकनगर मध्ये इथे राहत असताना त्यांनी ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं. अत्यंत गरीब स्वभाव त्यांचा. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी कोणाला शिवी दिली असेल किंवा आरेकडे बोलला असेल असं कधीच घडलं नाही. अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावाचा माणूस आणि समाजकार्याची त्यांना खूप आवड. त्यांना राजकारणाची आवड नव्हती, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझा समाज आहे हा एक राजकारणाची निगडीत आहे आणि जो राजकारणाशी निगडीत नाही त्याला धम्मकार्याची आवड पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला की ज्यांच्यासाठी जे राजकारणाशी निगडीत आहे आणि जे धर्माशी निगडीत आहे त्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. म्हणून नानासाहेब जगताप यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम करीत राहिले. खऱ्या अर्थानं आजचा हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे की बुद्धिस्ट सोसायटीचं संमेलनासारखा कार्यक्रम वाटतो. कारण ज्या ठिकाणी कधी कार्यक्रमाला कधी बहुधाचारी मिळत नाही, जिथे शेकडोच्या संख्येने बुद्धिस्ट सोसायटीचे संपूर्ण पदाधिकारी हजर आहेत. खरोखर म्हणजे अत्यंत प्रेमळ माणूस होता. प्रेमळ माणसासाठी त्यांनी हा समाज संपूर्ण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं आलेला आहे. वास्तविक आपण ज्या जनसमुदायात बसलेला आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित काही लोक दिसत नाही, कारण यांचं कामच संघटनेशी, समाजाशी, धर्माशी आवडी निगडीत होतं. नानासाहेब जगताप हे टिळकनगर मध्ये काम करीत असताना प्रामुख्याने आठवण येते की बाळाभाऊ शिंदे बरोबर ते सुद्धा काही काम त्यांनी काम केलेले आहे. परंतु समाजसेवेची आवड असताना प्रपंच सांभाळून त्यांनी काम केलेलं आहे. नाहीतर काही कार्यकर्ते हे फक्त समाजाचंच काम करतात आणि प्रपंचाकडे काही पाहत नाही. परंतु नानासाहेबांनी आपल्या काम करीत असताना आपल्या कुटुंबाकडे पाहिलं, मुलांना शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यावर संस्कार केलेले आहे. असो बोलते भरपूर आहेत, बोलणारे भरपूर आहेत. माझं नाव न घ्यायला मी प्रथमच सुरुवात केली आणि बोलायला सुरुवात केली. असो मी नानासाहेब जगताप यांना माझ्या गंगावरे परिवारातर्फे आणि ब्राह्मणगाव गावातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई या संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विधिवत कार्यक्रम संपन्न करत आहोत. ही तमाम मातृतुल्य संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवारवंदन करून, कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवारवंदन करून या ठिकाणी उपस्थित असणारा भिक्खूगण यांनाही त्रिवारवंदन. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष संस्थापक विभागाचे सरोज गुरुजी यांनाही माझा सविनय जय भीम आणि या अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शांतारामजी रणशूर गुरुजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिनजी गायकवाड गुरुजी यांनाही त्रिवार जय भीम करून
या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी सरोजी गुरुजींनी सांगितले भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभागाच्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होईल. मी सांगू इच्छितो या ठिकाणी की नानासाहेबजी जगताप हे नुसते भारतीय बौद्ध महासभे पुरते नव्हते, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्यांचं काम होतं. त्यांच्या समेत या ठिकाणी केंद्रीय शिक्षक शिंगाडे गुरुजी आहे, मनोहर शिंगाडे गुरुजी हेही त्यांच्या बरोबर काम करत होते आणि मी ते माझी तालुकाध्यक्ष होते भारतीय बौद्ध महासभेचे. आणि मी आणि शिंगाडे गुरुजी ज्यावेळेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो त्याने निश्चितपणे बौद्धाचार्याचं काम कोपरगाव तालुक्यामध्ये भातंगुरचे असेल, या ठिकाणी अनेक बौद्धाचार्य आमच्या कोपरगावमध्ये आहे की त्या ठिकाणी ते स्वतःहून न निमंत्रण देता न सांगता त्या ठिकाणी हजर राहत होते. मी यासाठी सांगतोय की भारतीय बौद्ध महासभेचे सरोजी गुरुजी या ठिकाणी कोपरगाव तालुका हा जन्मस्थान आहे भारतीय बौद्ध महासभेचं. कारण नगर जिल्ह्यामध्ये जे भारतीय बौद्ध महासभा पसरवण्याचं काम केलं असं सुरुवातीला तर नानासाहेबजी जगताप यांनी सुरू केलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केलं. या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्यांचा मुलगा रवींद्र पेज चालवतोय सध्या एक पेज आणि त्यांचा दुसरा मुलगा मोठ्या नोकरीवर आहे सतीश. असा प्रपंच त्यांच्या या जगताप परिवाराचा आणि त्यांचा जो आजोळ आहे वाघमरे, हे आजोळ माझाही आजोळ वाघमरेच आहे, परंतु ज्यांचा नातेवाईकाचा परिचय हा आम्ही कमी ठेवला आणि भारतीय बौद्ध महासभेचं वर्चस्व कसं जिल्ह्यामध्ये वाढेल, तालुक्यामध्ये वाढेल आणि संस्कार कशा पद्धतीने आपल्या समाजाला आपल्या महिलांना देता येईल अशा पद्धतीचं काम नानासाहेब जगताप यांनी केलं. मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा संघटक या नात्यानं आणि आमचा निकम परिवाराच्या नात्यानं त्याचप्रमाणे आमच्या सुरेगाव ग्रामस्थाच्या वतीनं नानासाहेब जगताप यांना भावपूर्णाची आदरांजली वाहतो आणि माझ्या बहुजन आवाज 24 तास न्यूज चॅनलच्या वतीनं आणि आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना त्रिवाराची अभिवादन करून श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी आमचे जय भीम जय बुद्ध. सद्धम्म देणारे शाक्य मुनी शाक्य सिंह तथागत भगवान गौतम बुद्ध, न्याय आणि नीतीचे पुरस्कर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तुमचे आमचे उद्धारकर्ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः यांच्या विचारांना आचरणात त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व श्रावक संघ यांना देखील त्रिवार अभिवादन करू. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मानवपाटिका मीराताईजी आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब, त्याचबरोबर असणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे देखील धम्मकार्यात त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व धम्मबांधवांना सगळे सप्रेम जय भीम करतो. तर आज आपण आदरणीय जगताप सर यांच्या जवदान विधीकरिता या ठिकाणी आलेलो आहोत. तर खरं तर 8 दिवस झाले सर आपल्या पूर्ण कालवश झालेले आहे. तर अत्यंत दुःखाची कळा ही जगताप कुटुंबियावर असून तर संपूर्ण समाजावर पसरलेली आहे. सरांचं कार्य हे खूप मोठं कार्य होतं. माझे वडील विजय भाकरकर ते आता सध्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना सांगतात की आज मी जे काही आहे ज्या संस्थेमध्ये आहे तर ते सर्व ते जगताप सरांचे आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. 2 वर्षापूर्वी जगताप सर आपल्या जन्मती बुद्धगया टाकळी नाका या परिसरामध्ये बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचं पठण करण्यासाठी येत होते. तर अत्यंत वय झालेला असून सुद्धा एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल अशी ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी जगताप सर येत होते. टिळकनगर ते टाकळी नाका या परिसरापर्यंत पायी चालत हा व्यक्ती त्या ठिकाणी येत होता आणि कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता मुलांना तिथं बाल संस्कार शिबिर आमच्या टाकळी नाक्याच्या परिसरात सरांनी घेतली आणि ज्याप्रमाणे माझे वडील त्यांच्या बोटाला बोट धरून एक चांगले कार्यकर्ते झाले आणि धम्माच्या चळवळीमध्ये काम करतायत, त्याचप्रमाणे मी सुद्धा त्यांच्या बोटाला धरून आज एका बाबासाहेबांनी केलेल्या संस्थेमध्ये असत, बाबासाहेबांनी केलेल्या धम्माच्या कार्यामध्ये असत मी सुद्धा ते काम करतो. जेव्हा मी 3 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन थायलंडवरून आलो तेव्हा सरांना इतका आनंद झाला. सर घरी आले होते, सरांनी सत्कार केला आणि सर बोलले की जीवनामध्ये काही असो किंवा नसो सदाचार हे खूप महत्त्वाचं असतं आणि बुद्ध अँड हिज धम्मामध्ये सदाचाराची बुद्धांनी स्वतः व्याख्या केलेली आहे आणि त्या व्याख्येच्या कसोटीमध्ये जगताप सरांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी परफेक्ट बसत होतं.
तर सांगण्यासारखं भरपूर काही आताचे कार्यकर्ते आपण बघतोय, मान पान प्रतिष्ठा पब्लिसिटी या सर्व गोष्टींमध्ये आलेले आहे. पण मी एक असा सच्चा कार्यकर्ता बघितला की जो कार्यकर्ता फक्त तन मन या भावनेने फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचं काम करीत होता. कुठल्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचं कुठल्याही प्रकारच्या मानपानाची भाव न करता त्यांनी धर्माचं काम केलं आणि प्रत्येक तळागाळातील माणसाला धर्म देण्याचं काम त्या ठिकाणी जगताप सरांनी आपल्या माध्यमातून परिपूर्ण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अशा कार्यकर्ता आपल्यामधून आज निघून गेलेला आहे की शोकाला खरंच जगताप कुटुंबियावरच नव्हे तर आपल्या संपूर्ण समाजावर पसरलेले आहे. तर त्यांचं कार्य त्यांनी दिलेले विचार आमचे जेवढे तरुण आहेत त्यांनी आमच्यामध्ये रुजवले आणि तर नेणारच आहोत. पण आपण सर्वांनी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये ते जिवंतच आहे आणि नेहमी राहणार अशी भावना आपण सोबत ठेवू. आदरणीय जगताप सरांना मी माझ्या भाकरकर कुटुंबियातर्फे धर्माची कृतज्ञता माझा मंडळ संपूर्ण टाकळी नाका परिसरातर्फे त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पित करतो आणि त्यांना सुगती लाभो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. एवढे बोलून आपल्या सर्व शिराचा घेतो. जय भीम. भगवान गौतम बुद्ध महामानव धोरणांचं मान कायदेमंडळी भारतीय राज्यघटनेचे आदर्श शिल्पकार भारतरत्न विश्वभूषण बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संस्थेच्या माध्यमातून आता हा विविध कार्यक्रम संपन्न झाला. दिल्लीमध्ये सोसायटी आपल्या आता भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे दुसरे अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंत बाळासाहेब आंबेडकर, या संस्थेच्या दुसरे अध्यक्ष आदरणीय महापरिषद ममतासाहेब गुराटी आंबेडकर, या संस्थेचे कार्याध्यक्ष विनोद आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब प्रसाद आंबेडकर साहेब यांच्या कार्यापासून नम्र आणि त्या ठिकाणी हेतू संघांना पट्ट्यापडणा त्याच पद्धतीने जमलेले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनाही सर्व पदाधिकाऱ्यांना जय भीम. या ठिकाणी नानासाहेब जगताप यांच्या कार्यक्रमांनी सांगितले आहे त्याकरता आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा सामने बौद्धाचार्य म्हणून त्यांनी जे काम केलं म्हणून त्यांच्या कार्याला मी बौद्धाचार्य संतोषमय विनम्र अभिवादन करतो आणि महिला परिवारातर्फे बापूंना श्रद्धांजली वाटतो. इथे थांबतो. देवदूत देवा. दोन मिनिटातच सांगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली चळवळ करणारा कार्यकर्ता म्हणजे आमच्या नानासाहेब जगताप होते. मी जास्त न बोलता त्यांना माझ्या कांबळे कुटुंबाच्या वतीने आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय हिंद. महाकारुणिक तथा भगवान गौतम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कार्याला निर्वाण वंदन. आज माझे जीवनात मित्र नानासाहेब जगताप यांचा श्रद्धांजली आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेला बौद्ध संघ त्याला नाही तसेच भारतीय बौद्ध महासभेचे बरेचसे बौद्धाचार्य आहेत त्यांचं आता नाव घेणं अवघड आहे. तर सर्व जमलेले नानासाहेबांवर प्रेम करणारे सगळे सोयरे मित्र यांना मी मानाचा जयभीम करतो. आज कोपरगाव तालुक्यामध्ये नानासाहेब जगताप हे पहिले बौद्धाचार्य. आजचे दुर्मिळ बौद्धाचार्य आज कोपरगावामध्ये पहिलीचे 50 बौद्धाचार्य झाले, परंतु नानासाहेब जगताप सारखा एकही बौद्धाचार्य नाही. एकही त्यांना धम्माचा मार्ग अनुकरण करणे कसा करायचा हे नानासाहेब जगतापला माहिती. परंतु आजचे जे काही आहे कुठे काय बोलतील कुठे काय सांगतील ते जाऊ दे, परंतु जिथं जे आहे तिथं ते सांगणारे नानासाहेब. बरोबर एवढं वाईट वाटतं ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. ह्या अशा गोष्टी व्हायला नको होत्या, पण निसर्गाचा नियम आहे. ज्याला जन्म दिला त्याला मृत्यू दिलेला.
तर अक्षरशः ज्या वेळेला लुंबिनी बुद्ध विहार या विहाराच्या जागेसाठी ट्रस्ट बनवण्याची मागणी के.पी. बनसोडे यांनी केली. त्यानंतर ते नानासाहेब जगताप आणि मला दोघांना म्हणाले का काही करा, तुम्ही त्या ठिकाणी आपल्या जयभीम नावाची ट्रस्ट तयार करा. परंतु काही कारणास्तव समाजात वाद नको, आज एक ट्रस्ट झालेली आहे. के.पी. बनसोडे म्हणे ही नंतरची आहे, आपली मागणी अगोदरची आहे. परंतु नानासाहेब जगतापनी आणि मी या ठिकाणी संयम पाळला. खरोखर असा संयमी नीतिमान माणूस, नीतिमान बावधाचारी मी पाहिलेला नाही. आणि त्यांनी मी सामाजिक काम एकदम जवळून केलेलं आहे. जे सत्य आहे तेच सत्य त्यांना चालते. असे आमचे नानासाहेब आज आपल्यातून निघून जाऊन 7 दिवस झाले. त्यांना मी माझ्या भारूड परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सहयोग जगाने जे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली, सहयोगाच्या या आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध. कोटी कोटी दलितांचे उद्धार करते परंतु जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आम्हाला कालकर्णी काम जगताप यांनाही तुमचा प्रणाम. त्यानंतर या ठिकाणी बसते यांनाही तुमचा प्रणाम. या ठिकाणी बौद्धाचार्य उपस्थित झाले त्यांनाही सर्वने जय भीम. आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित झाला, आपल्या सर्वांना सर्वजण जय भीम. आज नाना भाऊ यांच्याबद्दल बरेचशा वक्त्यांनी त्यांच्या जुन्या इतिहासाबद्दल आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. पण असा एक व्यक्ती होता की सर्व्हिसला असताना सुद्धा धर्मकार्य आहे, बाबासाहेबांची चळवळ आहे. म्हणजे कधीही न मागे सांगणारा माणूस, तो काम करत असताना सुद्धा ही चळवळीमध्ये सुद्धा कोण मागे थांबलेलं नाही. बाबासाहेबांची चळवळ आपण म्हणतो की शिकलेला माणूस आहे, पण खरोखर नाना भाऊकडून आदर्श घेण्यासारखा आहे. आपले बरेचसे अधिकारी आहे की ते रिटायर झाल्यानंतर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वेळ देतात. पण नाना भाऊचं तसं नसताना नाना भाऊंनी फार वाड्या वस्त्रामध्ये झोपडपट्टीमध्ये असताना बाबासाहेबांची चळवळ काय, बाबासाहेबांचे विचार काय हे सर्व घरामध्ये पोहोचवलेले आहे. आणि बाबासाहेबांनी कुठल्याही विधी करत असताना कुठल्याही दानाच्या अपेक्षा कधी केलेली नाही. जे दान देईल ते दान आपल्याला स्वीकारायचं आणि बाबासाहेबांचे विचार आपल्याला कसे पोहोचवतील हे त्यांनी कार्य केलं आहे. तरी मी या ठिकाणी नाना भाऊ बुद्धिस्ट या थोड्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, शीख परिवाराच्या माध्यमातून त्यांना शेवटची श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेटीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई या महापुरुषाबद्दल बोललं. त्याचप्रमाणे आपले बंदीजींना माझा परिचय प्रमाण, त्याचप्रमाणे बौद्धाचार्यांना साधन जय भीम. आज आमचे मेवणे नानासाहेब जगताप आपल्यातून निघून जाऊन 7 दिवस झालेले. जगताप परिवार बरोबर हा फार मोठा दुःखाचा आघात झालेला आहे. जेणेकरून लिंगाव परिसर, सावळगाव परिसर हे त्यांचं गाव असून त्या देखील गावामध्ये अतिशय दुःख असं नानासाहेब गेलेले. आता इतर वक्त्यांनी नानासाहेबांच्या बाबतीत तुम्हाला ती मुद्दी सांगितली, परंतु हाच वारसा रवी त्यांचा मुलगा यांनी हा चालवावा. याच कामाने जे सावळे आपल्यासाठी आलेले आहे, पाहुणे रावळे, मित्र विश्व मंडळी आणि आपले नातेवाईक यांना सुद्धा आपण जसे आपल्या वडिलांनी ही शिकवण किंवा बाबासाहेबांचा जो वारसा लागला तोच तुम्ही पुढे न्यावा, हीच आपल्या लोकांना घरी श्रद्धांजली आहे. या निमित्ताने माझ्या वाघमारेच्या कुटुंबाच्या वतीने, त्याचप्रमाणे बुद्धाराच्या वतीने, एकता तरुण मंडळाच्या वतीने आणि गावच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय. काळाने तोडली काही फुले पिकीच्या वादळात बुडली आणि काही फुले स्वार्थ रूपी किड्याने सडली. ही फुले नच गेली हे चरितांचे मार्ग दाखे गेले. काही फुले म्हणाली की आमचं आयुष्य आता
बाळासाहेब प्रकाशरावजी आंबेडकरांना द्यावे असे मी सर्वांच्या वतीनं नम्रतेची विनंती करतो. आज परिवारातील वडील गेले, वडील ह्या घराचे पाया असतात आणि बाई ह्या कळस असतात. म्हणून पायाच ढसळलेला आहे तरी या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या दुःखामध्ये आणि सर्व सहभागी आहेत. वेळेचं भान ठेवून मी माझ्या साताळकर कुटुंबियाच्या वतीनं कानेगाव साखरवाडीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथंच थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम करतो. या ठिकाणी सर्व आपण नानासाहेब जगताप यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेले आहोत. त्यांचे कार्य सर्वांना माहिती आहे, पण मी जास्त त्यांच्या गावाला राहिलेलो की 40 वर्ष त्यांच्यावर होतो. मी शाळेपासून तो फार सुरीतपणे बरोबर होतो आणि नानासाहेबांनी एकही क्षेत्र असं सोडलं नाही. तिथे त्यांनी केले राजकीय क्षेत्रात ते एकदम एक नंबर होते. गौरव साहेबांच्या पक्षामध्ये ते संमिश्रताधिकारी होते. आम्ही एकावर होते नगराध्यक्ष साहेबांनी मला आठवण दिली बा आम्ही एकत्र होतो सर्व आणि आम्ही एकदम जवळून काम केलेलं आहे. नानासाहेब जगतापांचं किती कौतुक केलं तर थोडं आहे. फक्त मुलांना एवढं सांगायचं त्यांच्या पायावर पाय ठेवून करा, थोडं सर्व मंडळींचं मान सन्मान करा आणि विसरू नका. एवढंच होतो आणि थांबतो. मी माझ्या परिवाराच्या शिंदेच्या वतीने माझ्या पक्षाच्या माझे मित्र नानासाहेब जगताप माझे मित्र नव्हे तर मी नानासाहेब माधव त्रिभुवन किंवा चौदार संजय जगताप सर्व काही नगरच्या मंडळी नगरपालिकेच्या शाळेत पहिली ते चौथी बरोबर होते. नानासाहेबांचा जो प्रवास बघितला मी अतिशय जवळून बघितलेला आहे आणि अतिशय कठोर परिस्थितीतून एसटी महामंडळात नोकरी करून अतिशय कुटुंब चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलं. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने नानासाहेबांना भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तसेच त्यांचे चिरंजीव सर्व परिवार यांना चांगली ताकद परमेश्वर देव हेच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोषी संपतो. आदरणीय बोधाचार्य जे नगर जिल्हा नाशिक जिल्हा नगर जिल्ह्यात बौद्ध धर्म प्रसाराचं चांगलं काम करतात त्यांनाही मी वंदन करतो. आपण सर्व आंबेडकर महिला पुरुष कार्यकर्ते हा त्यांचा दत्तजयंतीचा कार्यक्रम होत आहे. त्यांचे श्री नानासाहेब हे सर्व्हिसमध्ये असून सुद्धा आपल्या धर्मकार्याला फार वेळ देत होते. आदर्श बौद्धाचार्य म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि मी नानासाहेब असो आमचे कुलकर्णीचे शंकरराव लोंढे असो प्रकाश कोपरे कमलाकर मामा असो आमचे मित्र राजेंद्र भानव त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. 1987 पासून तर आतापर्यंत 30-35 वर्ष आंबेडकर चळवळीत काम करायला मिळालं. बाबासाहेबांचं हे काम आपण अविरत चालू ठेवलं पाहिजे. त्यांच्यामुळे आपण मोठ आहोत. आपण अधिकारी असो तर कष्टकरी असो बाबासाहेबांचे उपकार आपण विसरले नाही पाहिजे. म्हणून आपण कुठेतरी देणं लागतो. म्हणून आपण बाबासाहेबांचं काम अविरत चालू ठेवलं पाहिजे. आपण एकच सांगतो फक्त तर इतर सगळे लोक जागृत झाले आता मोर्चा करता, पण एकच आपण ऐकतो बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही त्याच काळात दिलं. म्हणून फार मोठे उपकार आहेत बाबासाहेबांच्या आपल्यावर. म्हणून नानासाहेबांनी सुद्धा सेवेमध्ये असताना आंबेडकर चळवळीला आतापर्यंत वेळ दिला. त्यांची मुलं सुना यांनी त्यांना फार सेवा दिली आणि ते आंबेडकर चळवळीत काम करतात. म्हणून मी माझ्या गोपाळ परिवारातर्फे नानांना भावपूर्ण आदरांजली वाहतो ते सांगतो. जय प्रणाम करतो. त्याचप्रमाणे परमपूज्य बंदेकर यांना या ठिकाणी प्रणाम करतो. या ठिकाणी आदर्श बौद्धाचार्य यांनाही जय भीम करतो. खरं तर त्यांचा या ठिकाणी पुण्यनुमोदन तसा
जनता युतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न होत आहे. अशा कालकथित नानासाहेब भिकाजी जगताप यांना या ठिकाणी वंदन करतो. बोलणारे भरपूर आहे, 2-2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळं आमचे बंधू बोलून गेल्यानंतर मला म्हटले की तुमचे बंधू बोलले, तुम्ही बोलू नका. परंतु त्याचं कारण असं आहे की नानासाहेब जगताप गुरुजी आणि मी 2019 पासून गेल्या 7 वर्ष भारतीय बौद्ध महासभेमध्ये मी तालुका अध्यक्ष असताना या शहरामध्ये आम्ही सर्व ठिकाणी रामदास शेट्टी भारतीय बौद्ध महासभेनं जे वर्षभराचे नियोजन दिलेलं आहे ते आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून विजय भारतनकर असा धर्मदीप परिवार असेल या ठिकाणी या ठिकाणी गुरुजी, निकम गुरुजी, जगताप गुरुजी, रणशूर गुरुजी, गायकवाड गुरुजी आणि आमचे महासभेचे सर्व पदाधिकारी यांना ज्ञान आहे. कारण की असं धर्मदीप पूजा की आम्ही नानासाहेब जगताप गुरुजी आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे, माझ्या शिबिर घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं आणि माझा खूप जवळचा संबंध असताना ते नुसते बौद्धाचार्य नव्हते. आत्ताच एका वक्त्यानं सांगितलं की रिटायर झाल्यानंतर माणसं आंबेडकर चळवळीमध्ये काम करतात. नानासाहेब जगताप गुरुजी आणि मी, मला पण 1.5 वर्ष राहिले रिटायरला. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेत तालुका अध्यक्ष म्हणून 7 वर्ष काम केलं. RPI मध्ये सुद्धा आठवलेघाटा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. बहुजन विकास मध्ये काम केलं. गेल्या 60 वर्षापासून MIDC डायरेक्टर म्हणून या ठिकाणी काम करतो. आणि अजूनही 29 पर्यंत संचालक मंडळामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य आहे का अशोकजी शिंदे असेल, संजय असेल, या कोपरगावमध्ये ज्या चळवळी सुरू झाल्या 30 वर्षापूर्वी आम्ही तिथे साक्षीदार आहोत, भागीदार आहोत. त्यातला एक भारतीय बौद्ध महासभेचा हिरा म्हणजे नानासाहेब जगताप गुरुजी होते. आणि खरोखर आम्ही पुरस्कार आणायला राळेगण शेतीला दोघं गेलो. ते साहित्यिक होते, उत्तम लेखक होते आणि त्यांच्यामध्ये अनेक पैलू होते. आताच वक्त्यांनी सांगितलं की आता प्रोफेशनलिझम चालू झालेला आहे प्रत्येक चळवळीमध्ये. परंतु त्यांनी कुठल्याही कामाची अपेक्षा केली नाही. जिथं असं तिथं वंदनाचे सण पंचशीलन घ्यायचे, कार्यक्रम घ्यायचे आणि आयुष्यभर त्यांचा जो वेश आहे तो भारतीय बौद्ध महासभेचा असायचा. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी या संघटनेचं काम केलं सुरुवातीपासून. आणि म्हणून त्यांनी ही भारतीय बौद्ध महासभा मोठी करण्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये युवक गुरुजी असतील या ठिकाणी कोपरगावमध्ये, संजय जोशी असतात, त्यांच्या आशुकी असतात, त्यामध्ये नानासाहेब जगताप यांचा समावेश होता. आणि म्हणून नुसतं त्यांनी धार्मिक आणि सामाजिक काम केलेलं नाही. त्यांचा मुलगा रवींद्र जगताप यांनी ज्या बाबासाहेबांनी जी पत्रकारिता केली होती आणि हे पेपर बातम्या जाहिरातीचं हे सगळं असताना नानासाहेबांनी स्वतःच पोर्टल असेल, पेपर असेल, संबंध आंबेडकर चळवळी असो, बहुजनांच्या बातम्या असो, रस्त्यात समस्या, वाड्याचे प्रश्न असो, छोटा गणितील कार्यकर्ता असो, या कार्यकर्त्याचे प्रश्न त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून नानासाहेब रवींद्र जगताप यांनी मानले. आणि म्हणून या ठिकाणी हा पत्रकार संघ या दिवशी नानासाहेब आजारी होते, आंबेडकरांचा हा पत्रकार संघ या ठिकाणी सर्व होता. आणि म्हणून संतोषजी असेल, त्यांचे सहकारी रफी भाई तालुका अध्यक्ष यांनी सर्वांनी रवी भाऊला त्या जगताप परिवाराला मदत केलेली आहे. आणि म्हणून मी फार काही बोलणार नाही, मला बोलायचं पण नव्हतं. परंतु ज्यांचा खरोखर त्यांच्याशी संबंध आला, योगदान आहे, असे माणसं हे जुन्या पिढीचे हरवून चालले हे साताळकर मामांनी सांगितलं. म्हणून रवी या ठिकाणी आपल्या वडिलांचं कार्य पुढे नेत आहे, त्याच्यात कुठलीही शंका नाही. म्हणून मी समोरचे भारूड परिवार, मराठी पत्रकार संघ, त्याचप्रमाणे कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार सुनेदादा बिपिनदादा कोले आणि आमचे चेअरमन विवेकदादा बिपिनदादा कोले, आमचं सर्व संचालक मंडळ, भारूड महिला परिवाराच्या वतीनं आमच्या जगताप साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. अभिवादन. मला काय बोलावं हे सुचत नाही. कारण काकांचा आता मी जगताप सर किंवा असं हे करू शकत नाही. खूप लहान होतो, त्यांच्या सहवासात होतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं.
आणि ज्यावेळेस आम्ही देशभक्ती सेवा मंच स्थापन केला त्यावेळेस काकांना भेटलो. काकांना सांगितलं काका आम्ही असं केलंय, धर्मापलीकडे जाऊन जातीपाती पलीकडे जाऊन आम्ही आता असं करणार आहे. त्यावेळेस काकांनी आम्हाला सांगितलं काही अडचण असली तर मला सांगा, आणि आम्हाला त्या आंदोलनात म्हणा किंवा कोणत्याही सामाजिक कार्यात अडचण आली तर आम्ही काकांकडं हक्काने जायचो आणि विचारायचो. माझ्या जीवनामध्ये त्यांचं खूप अनमोल स्थान आहे. काकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, सामाजिक चळवळीमध्ये सहकार्य केलं, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला सहकार्य केलं. बाबासाहेबांचे विचार जे मला माहीत नव्हते ते त्यांच्यामुळे कळले, आणि जे आज आम्ही रवी भाऊ सर आम्ही परम मित्र आहे, पण आज आम्हाला घडवताना काकांनी खूप मोठं सहकार्य केलं. सामाजिक चळवळीत आम्हाला खूप ज्ञान दिलं, सहकार्य केलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अशा आमच्या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि चोरी कुटुंबियांकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध भिक्खू साहेब उपस्थित आपल्या सर्वांना अभिवादन करतो. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला त्याला महत्व आहे. जगता प्रकार एनएससी बाबासाहेबांचे बनत होते, त्यांच्या रोमारोमात बाबासाहेब होते. शालेय मुलांपासून आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत एखादे बाबासाहेबांचे काही होते. त्यांनी चळवळी करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही, कुटुंबही चांगल्या पद्धतीने त्यांनी सेट केलेलं आहे. आज जगताकडे जाऊन आपल्यातून 7 दिवस झालेले आहे. त्यांचं जीवनपट सांगत असताना माझ्या आवडीच्या बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे की जगताचं जीवन काय होतं. जगताचा निरोगी निष्क्रिय विशेष करून खास बाबासाहेबांचे काही गुरु जीवन जगलेले आहेत. त्यांच्या झाल्याने जगतात कुटुंबावर जी शोकरा पसरलेली आहे त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने पठारी कुटुंबियांच्या वतीने अपूर्ण श्रद्धांजली वाटतो. आणि विशेष करून त्यांनी दिलेला विचार की बाबासाहेबांचं खरंच काही निरोगी आणि निष्क्रिय जीवन जगलं हे जगताच्या आत्तासुद्धा बहुमानवत होतं. कसं जगलं त्या पद्धतीने समाजासाठी काही तुम्ही केलं लागलं हे आपण चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं जगतात कुटुंबाचं दुःख दूर होण्यासाठी प्रयत्न. मी आज माझ्या आव्हानाचे 2 शब्द बोलत आहे. आज आमच्या प्रिय बाबाचा जन्मदिवसाचा दिवस आहे. या दिवशी आमचे नोंदणी झाले आहे कारण आम्ही एका महान व्यक्तीला गमावले आहे. ते आमच्यासाठी केवळ एक कुटुंब प्रमुख नव्हते तर एक मार्गदर्शक, एक मित्र आणि एक प्रेरणास्थान होते. बाबा तुम्ही आमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन आले होते. तुमच्या आठवणी आमच्या मनात नेहमी ताज्या आहे. तुमचा हसरा चेहरा, तुमची प्रेम शिकवण आणि तुमचा आश्वासक हात या सगळ्या गोष्टींनी आम्हाला खूप आठवण येते. बाबा तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं ते आम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही आम्हाला सत्य, प्रामाणिकपणा आणि कठीण परिस्थितीला न मानता लढण्याची शिकवण दिली. तुमच्याशिवाय प्रत्येक दिवस पूर्ण वाटतो. आज आम्ही तुमच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. आम्हाला खात्री आहे की तुम्ही जे असाल ते शांत आणि आनंदी असाल. तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि संस्कार दिले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. तुम्ही आमच्या हृदयात नेहमी राहाल. तुम्ही आमच्यापासून दूर गेलात तरी तुम्ही आठवण कधीही विसरू राहणार नाही. जय भीम. माझ्या बाबांचं नाव नानासाहेब बाबा तुम्ही माझ्यापासून खूप दूर निघाले आहे. बाबा तुम्ही माझ्यापासून खूप
येण्यासाठी बाबा येण्यासाठी बाबा नाही या काढू शकत नाही बाबा तुझी जागा कोणी करू शकत नाही बाबा तुझं किती केले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही किती केले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही बाबा तुमची शिवाय हिंमत आनंद देत नाही बाबा तुमच्या शिवाय हिंमत आनंद देत नाही जय माझं नाव तेजस प्रमोद सिंग बाबा मला तुमची खूप आठवण येते बाबा तुम्ही मला खूप लाड केला मला एवढा सण शिकवला बाबा आय व्हेरी मिस यू बाबा नानासाहेब आणि मी आम्ही दोघं जरी भाऊ असलो तरी आम्हाला दोघांना सामनेर होऊन हे तिसरं दशक चालू आहे. आम्ही दोघं एकाच वेळेला सामनेर झालो आणि तिसरं दशक चालू आहे. खऱ्या अर्थाने दोघं आम्ही एकाच वेळेला सामनेर झालो, बौद्धाचार्य झालो, प्रचार प्रसार सुरू केला. त्या गोष्टीला आता 25 वर्ष होऊन गेले आणि खऱ्या अर्थाने काम करत असताना शांत, संयमी, निस्वार्थीपणे, अतिशय उत्तमपणे शांत बोलणे, कोणाचंही ऐकून घेणे, प्रतिउत्तर न करणे, अशा पद्धतीचा हा आमचा भाऊ होता. खऱ्या अर्थाने कमी वयात तो आमच्यातून गेला याचं दुःख तुम्हालाही आहे, मलाही आहे. माझ्यापेक्षा 6 वर्षांनी तो थोरला होता आणि खऱ्या अर्थाने अचानक असा चालता बोलता गेला की कोपरगावला यावं, कधी लांबूनच पाहावं आणि त्याने मोठ्याने, मी लहान जरी असलो तरी मोठ्याने म्हणावं भाऊ इकडे. इतका आदर भाव त्या ठिकाणी नानासाहेब माझा करायचा. मुलंही त्याच पद्धतीने करतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने नानासाहेबांनी बौद्धाचार्यांचं काम करत असताना, भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना खऱ्या अर्थाने गावागावात, खेड्याखेड्यात काम हे रुजवण्याचं काम निस्वार्थीपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेमध्ये निस्वार्थीच कार्यकर्ता घडत असतो आणि इच्छित दान ज्याला द्यायचं असतं तोच दान देत असतो आणि ते दान स्वीकारायचं असतं. इच्छित दानाला खूप महत्व आहे. इच्छित दान हे त्यापासून काहीतरी प्रचार वाढत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने इच्छित दान घेणं हे नानासाहेबांनी त्यांनी त्यांच्या जीवनात हे कर्तव्य पार पाडलं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही दोघंही भाऊ गेले 25 वर्षाचा पुढचा कालखंड आतापर्यंत काम करत आहोत. खऱ्या अर्थाने अनेक वेळेला भेटी, आठवड्यातून 2-4 वेळेला भेटी, कार्यक्रमातही भेटी आणि त्या ठिकाणी आदराने त्यांनी बोलावं. त्याचं वय मोठं जरी असलं तरी खऱ्या अर्थाने त्यावेळेला तो बोलायचा, अरे काय तू जरा भाषण सुंदर करतो, व्यवस्थित बोलतो. माझ्या पाठीवर हात ठेवायचा, मला आनंद वाटायचा. कोणत्याही कार्यक्रमात, जिल्ह्यात असो, आम्ही मुंबईला गेलेला असो, आगर नगरला गेलेला असो, कोणत्याही ठिकाणी जरी भेटला तर पाठीवर हात ठेवून बोलायचा की अरे बरं झालं आपल्या जगताप कंपनीचं नाव काहीतरी तू पुढे नेतो आहेस आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने आधार वाटायचा. असा आमचा भाऊ आमच्यातून गेला. खऱ्या अर्थाने त्याचे मुलंही सुद्धा ही चळवळ चालवतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी पत्रकारितेचं काम करता करता या ठिकाणी बौद्धाचार्याचे काम करायला त्यांनी सुरुवात करावा, कारण जेणेकरून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालेल. आणि मी त्या दोन्ही मुलांना या ठिकाणी सांगतो, कारण माझा अधिकार आहे आणि म्हणून सांगतोय की बहिणीकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. जशी ही जोडी बहीण भावाची जोडी होते, नवरा बायको दिसतच नसायचे, इतकं सुंदरपणे त्यांचं प्रेम मी अगदी डोळ्याने अनेक वर्षे पाहतो. कारण माझ्या गावचा आणि त्याचे सासूरवाडी माझ्या शेजारची, म्हणजे माझ्या आत्याच्या गावची सासूरवाडी माझ्या आत्याचीच मुलगी जवळजवळ, पण आमचे डबल नाते त्या गावात झाले आणि खऱ्या अर्थानं बहीण भावासारखे हे नवरा बायको त्या ठिकाणी वागले याचा अभिमान मला सार्थ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांना विनंती करेल की मुलांनो, बहिणीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, बहिणीचा सांभाळ करा, अशा पद्धतीची तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. यानंतर आदरणीय शांताराम रणशूर सर हे या ठिकाणी संभाजीनगर हायकोर्टाचे ऍडव्होकेट जोडगे सर हे शेवटचे वक्ते आहेत ते ऍडव्होकेट. त्यानंतर कोणी येऊ नका.
पंचायतीला भोजन द्यायचं आहे. त्या ठिकाणी उपस्थित भिक्खू समूह वंदन करतो. भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो. उपस्थित जनसमुदाय आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते आणि कोपरगाव शहरातील सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आजच्या या श्रद्धांजलीवर कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र जय भीम करतो. आमचे काका तुम्ही भाऊ आणि फार मी चळवळीमध्ये काम करत असताना काकांचा सहवास लाभला. 20 वर्षापूर्वी आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यावेळेस मी फक्त शिक्षण घेऊन कोपरगाव शहरामध्ये आलो त्यावेळेस काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टाकी नाक्यापासून घरोघरी जाऊन बुद्ध वंदना धम्मप्रचार चळवळ राबवली. आंबेडकरी चळवळीमध्ये निस्वार्थ कार्यकर्ता किंवा मार्गदर्शक कसा असावा याचे उत्तम उदाहरण हे आमचे काका नानासाहेब जगताप होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला मुलांना अतिशय उच्च शिक्षित केलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची मुलं कार्यरत आहेत. अशा या नानांना मी माझ्या झोडगे परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांना नमस्कार आहे. भगवान संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तसेच सांस्कृतिक नाना भोलकर स्मृती अभिवादन नाना भोलकर निमित्त उपस्थित असलेले पंचश्रम यांच्याही धर्मकार्यास पंचांकरणात उपस्थित बौद्धाचार्य आणि बंधू नाना भाऊचा माझा परिचय जवळपास 91 होता. मी गांधीनगर भागात कार्यकर्ता म्हणून एका संघटनेत काम केलं आणि नाना भाऊ मध्ये राहत होते आणि ते जे सोमाय कॉलेजला शिक्षण झालं नोकरीवरून ते शिक्षण घेत होते. शांतारामजी रणशूर नाना भाऊ मी यांच्याकडे सुद्धा सांगितलं होतं. ब्रह्माजी रणशूर आणि त्या काळात ते जे सोमाय कॉलेजला असलेले सर्वदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच के जे सोमाय कॉलेजला त्यांनी स्थापन केला होता. त्या माध्यमातून विविध कार्यक्रम त्यांनी केलेले होते आणि नोकरी करून चळवळीकडं नाना भाऊ प्रयत्नाच्या चळवळीत होते, नामवंताच्या चळवळीत होते. पण आता इथे सांगतात का नोकरीतून रिटायर झाल्यानंतर माणसं समाजाला वेळ देतात आणि ते माणसं ते समाजातले घटक असतात. पण त्यांना नोकरीच्या काळात वेळ द्यावायचं वाटत नाही. काय करणार मला सांगता येणार नाही. पण नाना भाऊ सर्व्हिस मध्ये असताना सुद्धा आंबेडकर चळवळीत वेळ देत होते. त्याला एप्रिलची रात्र असेल 6 डिसेंबर असेल अशा विजयादशमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात कार्यक्रम असेल माईक नाना भाऊ आता घेणार 25 घेणार. कारण 25 वर्षापूर्वी कोपरगाव शहर आणि तालुक्यात बौद्धाचार्यांची संख्या कमी होती आणि विधिवत तुझे बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नाना भाऊ करायचे. नाना भाऊला तरी म्हणावं लागलं नाही तर नाना भाऊ माहीत घ्या. त्याला एप्रिलच्या रात्र असेल 6 डिसेंबरची सकाळ नाना भाऊ स्वतःहून येणार माहीत घेणार सूत्रसंचालन करणार. नाना भाऊंचा हा स्वभाव होता. बौद्धाचार्य म्हणून ते कधी धम्म जाण्याची अपेक्षा त्यांनी केली नाही. पण नाना भाऊचे काळावर मी तुम्हाला सांगतो कोरोनाचा कालखंड होता आणि कोरोनाच्या कालखंडात संपूर्ण भारतात धार्मिक विधीवर बंधनं होते. दिंडीला सुद्धा पंढरपूरच्या दिंडीला बस गेली होती. तसं 13 एप्रिलच्या वेळेस 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली आणि 12 एप्रिलला मला सोमनाथ सिंगाडे भेटले सकाळी. मला म्हणे 14 तारीख आहे जयंतीला तर शासनाचा परवानगी नाही आणि त्यावेळेस कोपरगाव शहरात PSI होते TI होते अतिशय कर्तव्यदक्ष मांडवकर साहेब त्यांच्याकडे जायचंय नाही. आम्ही दोघं पोलीस स्टेशनला गेलो. म्हटलं साहेब 13 एप्रिलला आमचा कार्यक्रम राहतो रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी राहतो. तर मांडवकर साहेब म्हणे शासनाचे निर्बंध आहे मी फक्त 13 एप्रिलच्या रात्रीची परवानगी देतो ते पण 2च व्यक्तींना देतो. तिसरी व्यक्ती तिथं तुम्ही सुद्धा नाही राहणार आणि हे सुद्धा नाही राहणार. म्हटलं ठीक आहे साहेब चालेल म्हटलं. 13 एप्रिलच्या रात्री आणि आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी राहतील प्लस नगरपालिकेचे सेवा राहतील.
मग आम्ही बाहेर आलो ना सामना शिकले मला काय करायचं 2 व्यक्ती कोण पाठवायच्या समाजातल्या तर मी त्यांना म्हटलं 2 व्यक्ती पाठवायचे फक्त बौद्धाचार्य पाठवू आणि अनेक पोस्ट होती नाना भाऊ जगताप आणि विजय भातंकर मी एक पोस्ट सोशल मीडियावर शोधून दिली का शासनाचे निर्बंध असल्यामुळं आजच्या विविध पूजेसाठी फक्त बौद्धाचार्य नानासाहेब जगताप आणि त्यांच्या समेत विजयराव भातंकर हे करतील कोणीही भीड सैनिकांनी तिथं येऊ नये आणि शासनाला सहकार्य करावं नाना भाऊंच्या नावाची पोस्ट शोधली गावात कोणत्याही समाजातल्या माणसांनी त्याबद्दल चर्चा केली नाही नाना भाऊ मी त्यांना तुम्ही जा नाना भाऊ घाबरत होते गांगापूर साहेब कडक होते म्हणजे नाना भाऊ तुम्ही जा मी सोमनाथ शिंदे धारकर रोडला थांबणार आहे नाना भाऊंनी आणि त्यांनी तो विधी केला ते मला दुसऱ्या दिवशी म्हटले जितू भाऊ हे सुद्धा माझ्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखं आहे का कोरोना कालखंडात मला बाबासाहेबांच्या पूजेचा मान सन्मान मला तुमच्यामुळे मिळाला म्हटलं नाही नाना भाऊ तिथं फक्त बौद्धाचार्य गेला पाहिजे तिथं कार्यकर्ता नव्हता गेला पाहिजे मी जर गेलो असतं तर दुसरा कार्यकर्ता म्हटला असता मी का बरं नको मग तुमच्या नावाला कोणाचा विरोध झाला नाही इतका आधार व्यक्तिमत्व शत्रू व्यक्तिमत्व नाना भाऊ होते नाना भाऊची ती आपण माझ्या कायम स्मरणात राहील आणि त्या 13 एप्रिलच्या रात्री कदाचित विजय भातंकरांकडे तो फोटो असेल त्यांना म्हटलं होतो हा फोटो जपून ठेवा हा अशी घटना अशी वेळ परत येणार नाही ते नाना भाऊ आणि विजय भातंकर गेले होते त्या नाना भाऊंना मी माझ्या परिवाराच्या वतीने अखेरचा जयभीम घालतो आणि सतीश असेल रवी भाऊ असेल पत्रकार यांना विनंती करतो नाते संबंध आहे बहिणींची काळजी घ्या बहिणींकडे निश्चित लक्ष द्या सतीश भाऊ बाहेर गेलो असतो रवी तुझ्यावर जबाबदारी खूप मोठा आहे बहिणींची काळजी घे एवढंच या निमित्ताने सांगतो जय भीम जय मुलाबाळांना बळच रडू नका मुलांना चिमटे घेऊ नका ऐकायचं नसतं बाहेर जाऊ आपण कार्यक्रमाचा आपण समारोप करत आहोत आणि खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यात हा कार्यक्रम जात असताना ज्यांचं प्रबोधन या ठिकाणी अमोघ असं प्रबोधन आहे त्या प्रबोधनाचा तुम्हाला लाभ घ्यायचा म्हणून मी माझा वेळ सुद्धा गुरुजींना या ठिकाणी देणार आहे तरी एका कार्यकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करावं लागतं प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या सहवासाचे नानासाहेब जगताप आपल्यासमोर उभे केले कोकणाला बस स्टँडवर तो बस बसलेली आहे बसमध्ये प्रवासी बसलेले आहेत आणि त्या प्रवासामध्ये मित्र सुद्धा आहेत गाडी स्टेशनमध्ये थांबली परत काही जुने प्रवासी उतरले नवीन प्रवासी बसले काही पुढे गाडी मामा राहुरी थांबली राहुरीताही नवीन पॅसेंजर बसले गाडी नगरच्या दिशेनं चालली आणि त्या पहिल्या पॅसेंजरमध्ये त्या पहिल्या प्रवासामध्ये नानासाहेबांच्या बरोबर शांताराम गळजू बसले आहे सांगायचं तात्पर्य प्रत्येकाच्या आठवणीतले नानासाहेब वेगवेगळे आहेत माझ्या आठवणीतला नानासाहेब कॉलेज लाईफ मध्ये आहे नानासाहेबची मला भरपूर सिनियर होते परंतु कॉलेज जीवनामध्ये आम्ही चळवळ उभी केली चळवळ काय उभी केली आम्ही प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यातून स्कॉलरशिप मधून 20-20 रुपयाने कटिंग केले आणि याच्या समयामध्ये 10,000चा फंड आम्ही निर्माण केला 10,000च्या फंडामध्ये आम्ही जे विद्यार्थी पहिले कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना बक्षीस योजना राबवली तेवढंच करून आम्ही थांबलो नाही तर कॉलेज जीवनामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या विचार मंचाची स्थापना करणारे आमचे नानासाहेब होते आमचा रामाई रणशूर होता यांच्यामध्ये मी ज्युनियर कार्यकर्ता होतो आणि त्यानंतर या संपूर्ण विचार मंचाची धुरा त्यांनी माझ्यावरती दिली तेव्हापासूनचे नानासाहेब आतापर्यंतचे नानासाहेब सांगायचे एकच आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये आम्ही बोलता म्हणतो की ज्या कार्यकर्ता जो प्रवासी ज्या ठिकाणी उतरला त्या पहिल्या प्रवासाला कुठपर्यंत प्रवासाचाही माहिती नव्हतं पहिल्या प्रवास दुसऱ्या प्रवासाला ते माहिती नव्हतं पण तो दुसरा प्रवासी काय म्हणतो हे तर तेच वास्तव जे असेल ते वास्तव आपण मानलं पाहिजे कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या लोकांनी आंबेडकर चळवळ चालवली आंबेडकर चळवळीमध्ये चालवत असताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची विचार आपण दुधाचा धम्मा तोडक्या स्वरूपातले ज्या लोकांनी चालवा पण त्यांच्या पाऊलवाटेवर आपण आलेलो आणि आम्ही गांधी रस्त्यावर कार्यकर्ते बनलेले आहे आणि म्हणून नानासाहेबांचा काय असीम होता एक शांत सैनिक व्यक्तिमत्व शेवटच्या क्षणापर्यंत शेअरिंग शिवाय जगतापची राहिलीच नाही शेअरिंग शिवाय ते राहिलेच नाही कुठेही कार्यक्रम असेल तर आम्ही चालवलं मी संवत्सर मी सायकलवर यायचो आणि नानासाहेबांच्या घरी जायचो आणि आम्ही दोघं प्रत्येक वारामध्ये प्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे आणि आमच्या आम्हाला सिनियर बौद्धाचार्य जे असतील ते खऱ्या अर्थानं प्रभाकर ध्रुव बाबा होते प्रभाकर ध्रुव बाबाच्या नंतर मी झालो माझ्या नंतर सर्व टीम
उभी राहिली. म्हणून मला काही क्रम सांगायचा नाही, परंतु जे वास्तव आहे ते वास्तव मला या ठिकाणी मांडायचं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की सच्चा कार्यकर्ता एकनिष्ठ कार्यकर्ता, पण आपण काय आहोत हे आपण सुद्धा आपल्याला स्वतःला तपासलं पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ वेगळ्या दिशेला चालली आहे. मी जर बाबासाहेबांच्या विचारधारेने चालत असेल, भगवान बुद्धाच्या विचारधारेने चालत असेल, तर मी काम करावं होतं बाबासाहेब आंबेडकरांचं, मी काम करावं होतं बुद्धिस्ट सोसायटीचं, मी काम करावं होतं वंचित बहु प्रकाश आंबेडकर साहेबांचं. मग इतर वेळेस आमची निष्ठा जाती कुठे? आमची निष्ठा जाती कुठे? परिस्थिती बाहेर पोहोचलेली, वातावरण दूषित होत आलेलं आहे. आमचे सिनियर जे सुप्रीम कोर्टाचे जे त्यांचा अपमान होतो, या गोष्टीचा आम्हाला विचार मंथन करणं काळाची गरज आहे. कार्यकर्ता हा पोखायला जातो, खणल्या जातो, आणि म्हणून त्याला काय वाटतं की पाठिंबाच्या लोकांनी तरी कार्याचं कौतुक करावं. काय कोणाला काय शबस्ती द्यायची का काय करायचं बिलकुल नाही. जे नानासाहेब होते एक साधं सोपं साधं सिंपल व्यक्तिमत्व. काय नानासाहेब फार भारी व्यक्तिमत्व नाही, पण विचाराने भारी होते, आचरणाने भारी होते, आणि हेच आम्हाला मांडायचं आहे. आणि मग चलो एवढंच करून ते थांबले नाही तर आपल्या मुलाला खऱ्यातला पत्रकारिता होणार. बाबासाहेबांच्या विचारधारेच्या चौथा खांब म्हणजे पत्रकारिता, आणि रवीची पत्रकारिता फार निर्भीड आहे. रवीची पत्रकारिता निर्भीड आहे. सतीश सुद्धा सर्व्हिसला लागला, बाबा आनंद झाला, दोन्ही मुलीचं चांगलं झालं, पण मोठ्या मुलीचा थोडासा दुःखाचा प्रसंग घडला, त्या ठिकाणी ते खचले. मोठ्या मुलीचा मित्र केला, आणि नानासाहेब आता भिपोरी फार लागायची. आजची नावाच्या उत्तरामध्ये वाढलेली ही पोरगी फार सारस पोरगी, आणि त्या पोरीचा संसार अर्ध्यावरती कोलमडला, आणि बाबा आपल्याला उभं राहावं लागलं, आईला परत उभं राहावं लागलं. 15 दिवसापूर्वी नानासाहेबांना भेटायला गेलो की आता 4 तारखेला संघाची निर्मिती होणार आहे. आता तुम्हाला घरामध्ये थांबायचं काम नाही, आता आपण चलो पुढे घेऊ, आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करू. शेवटचा संवाद त्यांचा माझा होता. शेवटचा संवाद होता कारण का नानासाहेब जगतापाबद्दल त्यांच्या मुलाबाळांनी इतकी सेवा केली. ताईंनी सुद्धा फार अप्रतिमाची सेवा केलेली आहे, परंतु शारीरिक परिस्थिती खंगत झाली, आणि नानासाहेब हे खऱ्या आपला 25 पिढी झालेले आहेत. अशा या सच्च्या कार्यकर्त्याला मी बुद्धिस्ट सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेच्या माध्यमातून निवेदन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचं प्रबोधन आपण आता फक्त 10 मिनिटाचं प्रबोधन या ठिकाणी एमडी सरोदे बोलते. खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा एक छोटासा कार्यकर्ता आज माहीत घेत आहे. कारण का त्यांनी मला चांगल्या दिशेमध्ये जे 10 दिवस प्रत्येक आम्ही फिरलो ते गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ती वेळी आजही माझी भरलेली आहे. मी ती वेळी वाचत असतो, चिंतन मनन करत असतो, आणि परत त्या तुमच्या प्रसंगामध्ये समाविष्ट होत असतो. परत त्या प्रसंगाला मी उदाहरण देत असतो. असं एक उल्लेख आहे, प्रत्येक शब्दावरती कमाल काय असावी, प्रबोधन काय असावं. खऱ्या अर्थाने ख्यातनाम कवी गायक आहे, एक लेखक आहे, आणि असे महाराष्ट्र राज्याचे नव्हे भारतभर त्यांचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय एमडी सरोदे गुरुजी यांना क्षमा याचना करतो की आपण उपस्थित जनसमुदाय या ठिकाणी प्रबोधन करावं. जय विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना ठिबक अभिवादन. आपल्यातून दिवंगत झालेले नानासाहेब यांच्या पवित्र आणि पूज्य स्मृतीला ठिबक अभिवादन. पवित्र असा भिक्षू संघ, या भिक्षू संघाला ठिबक अभिवादन. बुद्धिस्ट सोसायटी इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाराष्ट्र विलास आंबेडकर, कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, कायदेशीर सल्लागार आणि वंचित नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक सामाजिक कार्याला अभिवादन करून आजच्या या शोकसभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष बिपिनजी गायकवाड, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष रणजित सर, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नगरसेवक, विविध पक्षाचे विविध मंडळाचे सर्व पदाधिकारी, माझ्या माता भगिनी, बालबालिका, या सर्वांना सविनय जय भीम. नानासाहेब वयाच्या 67व्या वर्षी आपल्याला सोडून गेले. मरण कोणाला कधी हे सांगता येत नाही, मरण कोणाला कधी सांगता येत नाही. मी तर म्हटलंय, मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पता.
मृत्यू असा एक मित्र आहे, कधी देत नाही पका, मनात येईल त्याच्या जिथे रताय सांगतो चिता. कुणाचा आईच्या कुशीत मृत्यू होतो, कुणाचा बालवयात मृत्यू होतो, कुणाचा तरुणपणात मृत्यू होतो, कुणाचा हत्या वयात, तर कुणाची सारी संसाराची सुख भोगल्यानंतर मृत्यू होतो. मात्र मृत्यू अटळ आहे. या जगात कोणालाही मृत्यू टाळता आलेला नाही. आज आपल्यातून नानासाहेब गेलेले आहे, आपले रिझर्वेशन झालेलं आहे, आपलं सुद्धा रिझर्वेशन झालेलं आहे. गटका पहिली की गाडी सुटते, तसं आपल्याला सुद्धा त्याच वाटेने जायचं आहे. मी माझ्या एका गीतात म्हटलंय की जन्मापासूनच हा प्रवास झाला सुरू, मृत्यूच्या वाटेकडे निघाले सारे वाट सुरू. आपण सुद्धा त्याच वाटेचे वाटसरू आहोत. भगवान बुद्धांनी सांगितलं, या जगामध्ये जो जो जीव जन्माला येतो तो जीव एक नाही दिवस जातो. हा निसर्गाचा नियम आहे. हा भगवान बुद्धाचा आदित्यवाद आहे. म्हणून श्रावकी म्हणजे भगवान बुद्ध चेतवनात भेटलेला आहे. आणि त्या नगरीमधली किसा गौतम नावाचे एक भाई विधवा व तिचं निधन झालेलं एक होता एक मुलगा रोहित. तो गायला गवत आणायला जातो आणि गवत काढताना विषारी साप चावा घेतो आणि तो मुलगा मरण पावतो. मुलाच्या मृत्यूने वेळी झालेली आई ते बाळाचं प्रेम घेऊन फिरते आणि म्हणते, अरे माझ्या बाळाला कुणी औषध द्या, माझ्या बाळाला कुणी मंत्र मारा, माझ्या बाळाला कुणी जिवंत करा. सगळे लोक म्हणतात झोपी गेलेले माणसं जागे येतात पण गेलेले माणसं मागे येत नाही. कोणीतरी सांगितलं जा त्या जगवानामध्ये भगवान बुद्ध भेटलेले आहेत आणि ते तुझ्या बाळाला जिवंत करतील. त्या मुलाचं पेट हातात घेऊन जगवानाची बाई गेली आणि म्हणते, तथागत मला याच्याशिवाय आसरा नाही, माझ्या बाळाला उठवा. भगवान बुद्ध म्हणतात त्या बाईला सांगितलं, तुझं बाळ उठणार नाही तर हे आत्महत्या करेल. ते म्हणतात जा त्या श्रावकी नगरीमध्ये मूठभर मोहरी नाही तर मीठ घेऊन ये, तुझ्या बाळाला मी जिवंत करतो. ती धावत परत निघते. तेवढं भगवान बुद्ध म्हणतात, पण माझे एक अट आहे, ज्या घरी कोणीही कधीही मेलेलं नाही अशा घरची मीठ किंवा मोहरी घेऊन ये. ही त्या श्रावकी नगरीमध्ये जाते आणि म्हणते माझ्या बाळाला औषध करायचे, मूठभर मोहरी नाही ते मीठ द्या. जेव्हा महिला मीठ आणि मोहरी घ्यायला येतात तेव्हा ती म्हणते, तुमच्या घरी कोणी मेलेलं नसावं. कोणी म्हणते आई मेली, कोणी म्हणतो बाप मेला, कोणी म्हणते काकी मेली, कोणी म्हणते नाना मेला, कोणी म्हणतं मुलगा मेला. त्या श्रावकी नगरीमध्ये एक घर नाही की तिथं कोणी मेलेलं नाही. निराश होऊन केले भगवान बुद्ध म्हणते, तथागत या नगरीमध्ये एक घर नाही की त्या घरात कोणी मेलेलं नाही. आणि मग तथागत म्हणतात, मग ते अगं मरण हे तथागताला सुद्धा चुकले नाही. मरण हे तथागताला चुकले नाही. या जगामध्ये माणूस जन्माला आला तो रिटर्नचं तिकीट घेऊन येत असतो. आणि म्हणून बोललो आपण या ठिकाणी पाहतोय नानासाहेबांचं कार्य, नानासाहेब कसे जीवन जगले, नानासाहेबांनी बाबासाहेबांच्या चळवळीला दम चळवळीला कशी गती दिली हे आपण सगळ्यांनी ऐकलेच आहे. आज नानासाहेबांचा पुण्याने मोजण्याचा कार्यक्रम आहे. पुण्याने मोजन म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे पुण्य कर्म केलेलं आहे, जे चांगलं कर्म केलेलं आहे, त्या चांगल्या कर्माला अनुमोदन देणे. नानासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठं काम केलं. बाबासाहेबांच्या चळवळीला योगदान दिलं. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे बौद्धाचार्य सामनेर, माजी सामनेर म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगलं काम केलं. बंधूंनो, हाच कार्यक्रम आपण आज 7व्या दिवशी संपन्न करीत आहोत. आपल्यामध्ये कसल्याही प्रकारचं कर्मकांड नाही.
आपल्या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्मकांड नाही. आपण हा विधी त्या नानासाहेब परिवाराला त्यांच्या परिवाराला दुःखामध्ये आधार देण्यासाठी त्या परिवाराला दुःखातून वर काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय या परिवाराने भगवान बुद्धाने आपल्याला काय सांगितलंय की आमच्यामध्ये कर्मकांड नाही. भगवान बुद्ध म्हणतात माता पितोपदान पुत्रदाराच संग हो अनाकुलाचं कमंतन एकम मंगलम उत्तम. आपण जिवंतपणे आईवडिलांची सेवा करा. 10व्या 13व्या शिरापुरीचं जेवण घालू नका. कारण 10व्या 13व्या शिरापुरीचं जेवण खायला आपला बाप किंवा आपली आई येत नसते. ती जिवंतपणे त्याची सेवा करा. ही खऱ्या अर्थाने सेवा आहे. नाहीतर आमची माणसं 10व्या 13व्याला नैवेद्य ठेवतात आणि बापाची वाट बघतात. नैवेद्य खायला कोण येतो? कावळा नाही का? कावळा नैवेद्य ठेवत नाही. पण आमच्या नानासाहेबच्या परिवारात तसं काय नैवेद्य ठेवलेला नसेल असं वाटतं का? तर भगवान बुद्धाने आत्मा नाकारलाय. भगवान बुद्ध म्हणतात आत्मा नावाचं कुठलंही इंद्रिय आपल्या शरीरात नाही. आपण आत्म्यामुळे जगत नाही आणि आपण आत्म्यामुळे मरत नाही. तिकडे नैवेद्य ठेवला की तिथं आत्म्याची कल्पना येते. कावळा नैवेद्य नाही शिवला. बाबा ऐका ना जरा. ओ बाबा ऐका. तिथं आत्म्याची कल्पना येते. परंतु आपल्या धर्मात आत्मा नाही बंधून भगवान बुद्धाने मानवत्वाला सांगितला माता पितोपदान पुत्रदाराचं संग हो अनाकुलाचं कमंतन एकच मंगल उत्तम. आम्ही आई वडिलांची जिवंतपणे सेवा करा. कारण आई वडील आमच्या जीवनाचे शिल्पकार असतात. आज त्याचा एक मुलगा पत्रकार आहे. एक मुलगा सामाजिक काम करतो. एक मुलगा सर्व्हिसला आहे. हे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. ही त्यांच्या कामाची कार्याची पोचपावती आहे. आणि म्हणून त्या माणसाने आपल्या जीवनाचा आपल्या परिवाराचा विकास केला. आई वडील आमच्या जीवनाची सावलीचे वृक्ष असतात. पण आज या परिवाराची एक सावली मोडून पडलेली आहे. आई लताबाई या ठिकाणी आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की माता पितोपदान पुत्रदाराचं संग हो. वडील एवढे कमवतो बंगला गाडी पैसा सोनं नाणं शेवटी वडील सगळं इथं ठेवून जातो. काय घेऊन जातो वडील? गडगंड पैसा असतो, गाडी असते, बंगला असते. पण मेल्यानंतर अंघोळ मात्र अंगणातच असते बापाची. सूट घालणारा बाप पण त्याच्या अंगावरती मांजरपाटच कापड असतं. सोने चांदी गरगंड घरामध्ये पडलेलं असतं. पण मेलेल्या माणसाच्या तोंडात एकच मणी घालतात का? मंगळसूत्र पुन्हा घालतात का? नाही घालत. एसीच्या गाडीत फिरणारा बाप जाताना 4 बांबवरती जातो. शेवटी काय देतो? म्हणून भगवान बुद्धाने म्हटले आपण 5 प्रकारे आई वडिलांची सेवा करा. त्यांच्या आज्ञेत राहा. कला कौशल्य शिका. त्यांच्या नावाला कलंक लागले असं वागू नका. आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करा. त्यांचा धार्मिक सामाजिक वारसा पुढे चालू ठेवा. आणि आता राहिले की आई हे आमचं दैवत आहे. या जगात आईच्या मायेला तोंड नाही. एका कवीने म्हटलंय आई म्हणून कोणी आईचा हात मारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणजे आई असते. दुधावरची छाय असते. दरवळणारी गाय असते. हमरणारी गाय असते. आणि नट्यासाठी पाय असते. म्हणून भगवान बुद्धाने जो मानवत्वाद सांगितला तो मानवत्वाद आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावा.
तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे तुमत चळवळ पुढे जाईल. वेळ झालेली आहे भंतेजीला आपल्याला वेळेला जेवण द्यायचं होतं, परंतु वक्ते बरेच झाले. मी 2-2 मिनिटं बोलत होतो तरी सुद्धा ब्रेक वक्ते आले आणि म्हणून या ठिकाणी आपला कार्यक्रम 1च्या आत संपवायचा म्हणून आपण ठरवलं होतं. आज या परिवारातील नानासाहेब आपल्यातून गेलेले आहेत आणि म्हणून हा परिवार काय म्हणतोय, बघता बघता 7 दिन झाले, बघता बघता 7 दिन झाले, नाना तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. झाले पप्पा तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. रवींद्र तुमचा लाडका राजा, अहो सतीश तुमचा लाडका राजा, रडतो आहे हो तिन्ही सांगा. मुखी पाकर तू ही जगवली, पंखाखाली घेऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. राजाची पल्लवी, राजाची पल्लवी, लाडके कन्या आज ती झाल्या केविलवान्या. आई वडिलांची सावली आहे, आज वडिलांची सावली संपलेली आहे म्हणून राजाची आणि पल्लवी म्हणते आमच्या वडिलांच्या सावली संपलेली आहे. राजाची पल्लवी, लाडक्या कन्या आज झाल्या केविलवान्या. सावली सरली डोई भरली, लागल हाताहून आम्ही रडतो फोटोकडे पाहून. बघता बघता 7 दिन झाले, बाबा तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. 3 नातवांनी भाषण केली बाबांची, नाही का? 4 नातवांनी भाषण केली. नातवांना खेळविले हो, त्या नातवांना खेळविले हो, पोट धरूनी चालविले हो. ह्या नातवांना भेटून जाना, ह्या नातवांना भेटून जाना. स्वप्नामध्ये येऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. मी काय रडतो कारण या संघाला रोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 6 तास बोलतोय विठ्ठलीमध्ये म्हणून आवाज गेलाय. लोकांना वाईट वाटत असेल. नातवांना खेळविले हो, बोट धरूनी चालविले हो. ह्या नातवांना भेटून जाना, स्वप्नामध्ये येऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. लताबाई, लताबाई आज दुःखानी नेत्राचे ती गाडी पाहणी. पती पत्नी संसाराची 2 चाकाचा, पती पत्नी संसाराची 2 चाकाचा, त्यात 1 चाक मोडून पडलेला आहे. लता लताबाई ती आज दुःखानी नेत्राचे ती गाडी पाहणी. अर्धी संगत सोडून गेला, अर्धी संगत सोडून गेला. दुःखामा देऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. बघता बघता 7 दिन झाले,
गावमान जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून नातेवाईक सारे झाले तव दुःखाने व्याकुळ झाले गुणाट भीती मनात म्हणते गुणाट भीती मनात म्हणती गेलंच दुःख देऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. पुन्हा एकदा मी तीर्थ सोसायट्या मीडिया या संस्थेचा प्रशिक्षण विभागाचा उपप्रमुख या नात्याने मीरा खानविलकर, भीमराव खानविलकर, बाळासाहेब खानविलकर यांच्या वतीने नानासाहेबाला आदराची आदरांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वांनी काय करतो सुरू करायचं आहे. बोलो में शरणं वरं एकेन सत्यवचनं ओतु मे जयमंगलं भक्ति में शरणं वैरं धम्मो में शरणं वरं एकेन सत्यवचनं ओतु मे जयमंगलं भक्ति में शरणं वैरं संगो में शरणं वरं एकेन सत्यवचनं ओतु मे जयमंगलं. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यथा त्यांच्याजवळ ठेवून आपल्या व्यथा मांडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणून एवढी सर्व बुद्धींना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर भिक्खू संघाचं भोजन होईल. आपल्या सर्वांचं भोजन होईल. शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
संघाची वाढण्याची व्यवस्था करा. भोजनं मधुरं किमं आदिवासे तुनो बन्ते भोजनं परिकम्पितम् अनुकम्पा उपादाय पटिगहन्तु मुतमं द्वितीयम्पे तृतीयम्पे सम्मा सम्बुद्धो यानो योतिलोके पचारो शरणातो परिगहन्तु भोजनं मधुरं इमं आदिवासे तुनो बन्ते भोजनं परिकम्पितम् अनुकंपा उपादाय पटिगहन्तु मुतमं. सोडा तुम्ही आता बंद हात जोडा, बंद हात जोडा. पन्न भोजनानं उदकं वरं बुद्धत्स पूजयामि इमं सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्न भोजनानं उदकं वरं धम्मत्स पूजयामि इमं सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्न भोजनानं उदकं वरं संकल्प पूजयामि. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.